बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथून। दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा। तिमिरातून तेजाकडे नेणारा, नवी ऊर्जा, प्रकाश, आनंद, उत्साह व नवचैतन्य देणारा आणि विवेक जागृत ठेवणारा सण म्हणजे दिवाळी। एसआर केदारी बालक मंदिराच्या इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक, पालक व अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आनंदात दिवाळी सण साजरा केला। विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलेले रंगीबेरंगी आकाशकंदील, किल्ला व मातीपासून बनवलेल्या पणत्या तसेच रांगोळी काढून संपूर्ण शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता। यावेळी सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस घालून शाळेत हजर होते। प्रथम मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे व लक्ष्मीचे पूजन करून दिवे लावण्यात आले। नंतर मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच सर्व मान्यवर व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये जय भोसले, आराध्य कुटे, विभा जाधव, चिन्मय शिंगोटे, अन्वी डोके व देवांश शेलार या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाविषयी माहिती दिली। यावेळी संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी हे सुंदर गीत यावेळी सादर केले। या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर, विश्वस्त प्रकाश मामा पाटे, मोनिकाताई मेहर, रत्नदीप भरवीरकर सर, निलेश पाटील, देवीदास भुजबळ, शीतल हांडे मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बांधव, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन शेळके मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले। याच बातमीचा आढावा घेतलाय कार्यकारी संपादक किरण वासगे व ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात। मी एसआर केदारी बालक मंदिराचे चेअरमन अरविंद कृष्णाजी मेहर। आम्ही दरवर्षी दिवाळीचा सण हा मोठ्या प्रमाणात लहान मुलांच्या समवेत सादर करत असतो। याही वर्षी सगळ्यांनी आनंदामध्ये इतक्या छान प्रकारे दिवाळीचा सण आज साजरा केला। लहान लहान मुलांनी प्रत्येक दिवसाची दिवाळीची माहिती सांगितली आणि त्यासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे मेंबर बरेचसे जण हजर होते आणि याचे आमचे संचालकही मोठ्या प्रमाणावर हजर होते, ट्रस्टी होते, आमचे शेती समितीचे चेअरमन वाळ भरवीरकर हेही हजर होते, भुजबळ साहेब हजर होते, जुंद्रे साहेब, गायकवाड साहेब आणि डेरे साहेब हे सगळेजण या निमित्ताने त्यांनी सगळ्यांनी मुलांना खूप छान माहितीही दिली आणि दिवाळीत काय काय काळजी घ्यावी या संदर्भात बरीचशी माहिती दिली। आणि भुजबळ साहेबांनी बिबट्यांपासून कसं सावध राहायचं, काय काय काळजी घ्यायची, लहान मुलांनी फटाके वाजवताना गायकवाड सरांनी सांगितलं की लहान मुलांनी फटाके वाजवताना जास्त काळजी घ्या आणि मोठ्या माणसांशिवाय फटाके वाजवू नका आणि मोठ्या आवाजाचे फटाके आणि त्याच्यापासून प्रदूषण होईल आवाजाचं आणि धुराचं असे फटाके शक्यतो टाळा आणि आपण जे फटाके छोटे मुलांसाठी जे वाजवू शकतो त्याच्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशाच प्रकारचे फटाके तुम्ही वाजवा। आणि या सुट्टीचा आनंद घ्या, मामाच्या गावाला जा, आपल्या जे ते नातेवाईक असतील त्यांच्या गावाला जा, वेगवेगळे जे काही उपक्रम असतील आपले नातेवाईक असतील बरोबर वेळ घालवा आणि नवीन गोष्टी शिकायला ज्या मिळतील, निसर्गातून काही शिकायला मिळेल तेही शिकून घ्या। असा हा दिवाळीचा सण सगळ्यांनी आनंदात साजरा करा असं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मुलांना शुभेच्छा दिल्या आणि फराळाचं खाऊ वाटप करून दिवाळी साजरी केली। नमस्कार, मी सौ सुनीता गुलाबराव पारखे, मुख्याध्यापिका श्रीमती एसआर केदारी बालक मंदिर नारायणगाव। आज शाळेमध्ये आम्ही दिवाळीचा सण साजरा केला आहे। आमच्या शाळेमध्ये आमच्या इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाशकंदील आणि पणत्या त्यांच्या चिमुकल्या हातांनी तयार केलेल्या आहेत आणि तेच आकाशकंदील आणि पणत्या ठेवूनच आम्ही आमच्या दिवाळीची शाळेत सजावट केलेली आहे। तसेच आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी घरी किल्ले सुद्धा बनवलेले आहेत। आज शाळेमध्ये आमच्या ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या शाळेचे चेअरमन माननीय अरविंद भाऊ मेहर सर आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, माझे सर्व लाडके विद्यार्थी त्यांच्या समवेत आम्ही दिवाळीचा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला आहे। हा दिवाळीचा सण आपण वसुबारस धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत असे 6 दिवस साजरा करत असतो। पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा माझ्याकडनं आणि आमच्या शाळेचे चेअरमन माननीय अरविंद भाऊ मेहर सर यांच्याकडनं दिवाळीच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। मी या संस्थेचा
शेती समितीचा चेअरमन या नात्याने अरविंद भाऊ मेहरांच्या आमंत्रणाने खातर आजच्या बालगोपाळांच्या दिवाळीच्या कार्यक्रमात हजर राहिलो. या निमित्ताने लहान लहान मुलांचं कौतुक केलं, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, शेजारी शेतं असतात, काय असतं, ऊस असतं, त्याच्यात बिबट्या असतात किंवा ऊस वाळलेला असतो, फटाक्याची ठिणगी उडते, तर ते पिकापासून लांब राहते. त्यांनी हे केली, माहिती दिली, त्यांना दिली आणि आम्ही व्यवस्थित सगळं लहान मुलांच्या संगतीने हा दिवाळीचं हे साजरा केला. धन्यवाद.